भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुणदोष मनानाने, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगना करी संताच्या चरणा, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार, थोडा तरी पर उपकार, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव, तरी हा सुलभ उपाव. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपदिवा, उदारा सोपदेवा, निवृत्ती उदारा सोपदिवा, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझ भावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील भगवती भागीरथी मातेप्रमाणे जीवाला पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 6 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवांना भगवत प्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय या अभंगामध्ये सांगतायत. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती यथामती, यथावकाश, यथासमज, सात्विक तात्विक वास्तविक चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अति महत्त्वाचं आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी वाघिरा समस्त ग्रामस्थ मंडळी वाघिरा यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रातस्मरणीय ब्रह्मभूत आदरणीय सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांची स्मृती कायम धगधगत आहे असे वैकुंठवासी संत श्री सीताराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या चैतसिक चेतनामयी सानिध्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी प्रसन्नतेने संपन्नतेने आणि प्रपन्नतेने चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही 3ऱ्या दिवसाची बरोबर 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून प्रतिनिधित्व म्हणून आदरणीय गुरुजी मृदंग महर्षी आपल्या गावचं वैभव असणारे आदरणीय केशवजी महाराज जगदाळे गुरुजी यांनी फोन केला आणि आदेश केला की तुम्हाला
6व्या 7व्या किंवा 5व्या अशा दिवसाची सेवा घ्या. परंतु काही कारणास्तव आमचे तिकडे कार्यक्रम गुंतल्यामुळे मी म्हटलं, ते म्हणजे 3ऱ्या दिवशी म्हटल्यावर हे लोक पुन्हा मला म्हणतील 3ऱ्या दिवशी का. म्हणजे त्याला काय होतं, खेळाडू चांगला असला पाहिजे. पहिल्या ओपनिंगला आला तरी शतक आणि शेवट आला तरी 50 मारून जाईल. आपण आज्ञा केली आणि या ठिकाणी येण्याचा हा योग आला. आपल्या सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करून सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे महानुभाव उपस्थित आहेत. कुणाचंच नाव न घेता सर्वांना मनोभावे वंदन करतो. गावातीलही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, खास करून गावातील तरुण मंडळी, या सर्वांना मनोभावे वंदन करून चालू असणारा हा श्रावण मास आणि या श्रावण मासामध्ये या पवित्र कालामध्ये आपण अनुष्ठान रूपाने या ठिकाणी हा उत्सव करत आहात. उत्सव हा उत्साहवर्धक झाला पाहिजे. ज्याने उत्साह वाढतो तोच खरा उत्सव. एन केन प्रकाराने आपल्या उत्साहामध्ये जर खंड पडत असेल तर तो उत्सवसुद्धा उत्सव नाहीये, नामाभिधान चुकीचं होऊ शकतं. उत्सव तो आहे ज्याने उत्साह वाढतो. 3ऱ्या दिवशी मंडप पूर्ण भरलेला आहे. याचं हे प्रतीक आहे की हा उत्सव प्रत्येकाच्या अंतःकरणाला उत्साहवर्धन करण्यासाठी एक मोठं कारण ठरतो आहे. म्हणून कारण संत श्री सीताराम बाबाची चेतना या मंडपामध्ये असल्यामुळे आपल्या सर्वांना ही साधना साध्यापर्यंत घेऊन जावो अशी मंगलमय प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीचा अत्यंत सुलभ उपाय, सोपा उपाय या अभंगामध्ये प्रतिपादित करतायत. या मृत्यूलोकाचं, या विश्वाचं, या पृथ्वीतलाचं परिभ्रमण करून बघा. परिभ्रमणा अंती निरीक्षणा अंती आपल्याला 3 प्रकारचे लोक बघायला भेटतील. लक्षपूर्वक काय आता तुकोबाराय त्याला अधोरेखितही करतात. मृत्यूलोकात 3 प्रकारचे लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. एक वर्ग असा आहे जो देव मानतही नाही आणि ज्याला देव पाहिजेही नाही. दुसरा वर्ग असा आहे देव मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे ज्याला देव पाहिजेही आणि तो देव मानतोही. एक पहिला वर्ग आहे देव मानतही नाही आणि त्याला देव पाहिजेही नाही. शास्त्रीय भाषेमध्ये हा पामर आहे. नंबर दुसरा देव मानत नाही, देव मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. शास्त्रीय भाषेमध्ये हा विषयी आहे. आणि ज्याला देव पाहिजेही आणि देव मानतोही हा आहे मुमुक्षु तिसरा. विठ्ठल विठ्ठल अगदी थोडं चिंतन अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी मी आपल्यासमोर करतो आहो. पहिला वर्ग जो आहे देव मानतही नाही आणि ज्याला देव पाहिजेही नाही हा पामर आहे. त्याला विचारा देव आहे का, तो कधी बघायला भेटला पण नाही. आणि जे म्हणतात ना देव आहे ते मी मानत पण नाही. मग हे जगत कसं निर्माण झालं? तो म्हणला हे नेचर आहे. अरे बाबा, घर चालवण्यासाठी कोणीतरी कर्तबगार पाहिजे. हे विश्व चालवणारा कोणीतरी असला पाहिजे. तो म्हणला मी मानत नाही. आता काय माहिती आहे का, मानत नाही याला औषधच नसतं. कळतं का? मी मानत नाही या एखाद्या व्यक्तीला, त्याला औषध आहे का दुसरं काही? ज्या व्यक्तीला जी व्यक्ती आवडत नसते त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कितीही स्पष्टीकरण तुम्ही दिलं तरी ती व्यक्तीचं अस्तित्व तो व्यक्ती मान्य करत नाही. मग काय विचार काय करावा?
जी व्यक्ती ज्या व्यक्तीला मानत नाही त्या व्यक्तीबद्दल एक्सप्रेशन देण्याची तुम्ही विचार करूच नका. त्याला स्पष्टीकरण द्यायचं कारणच नाही. जी व्यक्ती आपली असते, लक्षपूर्वक आहे का, जी व्यक्ती आपली असते त्या व्यक्तीला आपलं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. आणि जी व्यक्ती आपली नसते त्या व्यक्तीला आपलं कितीही स्पष्टीकरण द्या, ती व्यक्ती तुम्हाला मानत नसते. हे संसारात हे सूत्र लावा लावा, म्हणजे दुःख आपलं कमी होईल. पामर ईश्वराचं अस्तित्व मानतच नाही. तो म्हणतो देव नाहीच आहे. मग हे जगत काय आहे? तो म्हणला जगत हे नेचर आहे, सहज आहे. कसं काय सहज? म्हणले जसं मिरच्याच्या ठिकाणी ठसका हा गुणधर्म जसा सहज आहे, गुळाच्या ठिकाणी गोडवा हा गुणधर्म जसा सहज आहे, तसं हे जगत सहज आहे म्हणे. हे नेचर आहे, प्रकृती सहज निर्माण झालेली आहे. सहज कसं होईल बाबा? सहज कसं होईल? कुणीतरी सत्ता आहे, त्या सत्तेचं अस्तित्व मान, तरी मानत नाहीये, मग तो पामर आहे. मुलगा आस्तिक होता आणि बाप नास्तिक होता. बाबा काय सप्ताह चाललाय, भगवंताच्या संदर्भाने किती स्पष्टीकरण दिल्या जातं, आपण तिथे जाऊया. बाप म्हणला देव नावाची वस्तू वगैरे काही नाहीये, गप इथेच बस. हे जगत कसं निर्माण झालं? सहज निर्माण झालेले. असं का? बर. बाप गेला पाठवू द्यायला. मुलगा आस्तिक असल्यामुळे मुलांनी एक सुंदर असं चित्र काढलं. हा दृष्टांत आदरणीय डॉक्टर महाराज जाधव यांचा आहे. म्हणजे त्यांचं नाव घेऊन सांगतो. ज्याचं ऐकलं त्याचं नावही घेतलं पाहिजे, नाही तर मग प्रज्ञा चोरी ठरते, असे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात. काय नेमकं काय बिघडतं काय? ज्याचं आहे त्याचं सांगायचं. उलट आपल्यावरचा भार कमी होतो, आपल्यावरचा भार कमी होत असतो. त्यांनी सांगितलं बा, चुकलं असेल तर त्यांना जाऊन भेटा. कारण यद्यदा त्यांचंच अनुकरण करून आम्ही तेनेची पंथे चालू जाता आपला भार कमी होतो. मग मुलांनी एक सुंदर असं चित्र काढलं आणि पुढच्या हॉलमध्ये टेबलवरती ते चित्र ठेवलं. वडील सायंकाळी 6 वाजता आले. ते चित्र इतकं सुंदर होतं. ते चित्र बघितलं आणि वडिलांनी सांगितलं, बाळू हे एवढं सुंदर चित्र कुणी काढलं रे? तो म्हणला, बाबा हे चित्र असं आपोआप निघलं म्हणे. वडील म्हणले, आपोआप कसं चित्र निघेल? ते म्हणे काय झालं, असे काही रंग आले म्हणे, ब्रश आले, ते ब्रश रंगामध्ये बुडले आणि ते ब्रश आपोआप या कागदावरती फिरले आणि हे चित्र आपोआपच निघलं. वडील म्हणले, मूर्खा, असं आपोआप चित्र निघलं म्हणणाराला मी गाढव म्हणेल. काय म्हटले? असं आपोआपच चित्र निघलं असं म्हणणाराला मी गाढव म्हणेल. तो म्हणला, बाबा काय हे कागदावरचं चित्र आपोआप निघलं असं म्हणणाराला जर तुम्ही गाढव म्हणत असाल तर हे जगतरूपी चित्र विचित्र असणारे हे जगत हे सहजच निर्माण झालं, आपोआपच निर्माण झालं असं म्हणणाराला गाढवाचा बाप म्हणू का? बाप म्हणला, उद्या सकाळी भेटूया आपण. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. बाप लक्षपूर्वक आहे का? वर्षातून आपल्या बुद्धीची स्मशाल पेटवण्यासाठी हा उत्सव आहे. ईश्वराचं अस्तित्व मान्य आपल्याला होतं. कीर्तनात बसलो ना, आपल्याला वाटतं हा ईश्वर आहे आहे, पण माझे सद्गुरू महाराज म्हणायचे त्याचा दृढ अप्रोक्ष साक्षात्कार आपल्याला होत नाही. कधी कधी वाटतं परमात्मा आहे, पण कधी कधी पुन्हा अस्तित्वावरती येतो आपल्या स्वतःच्या. नाही नाही मी करतो म्हणून हे चालतं. नाही हो, कुणीतरी चालवणारा आहे आणि तो परमात्मा सत्ताधीश आहे म्हणून हे जग चाललेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. अरे या जगतात कुठेतरी ती ईश्वर सत्ता आहे म्हणून जग चाललेलं आहे. याच्या पुढे बोलू का? माझ्या पूजनीय मुरारी बापूंचं वाक्य बोलतो, उत्तर तुम्ही द्यायचं. जगात ईश्वर आहे का ईश्वरात जग आहे? उत्तर लवकर द्या, आपल्याकडे वेळ खूप कमी म्हणून मी स्पीडने निघलोय. जगात ईश्वर आहे का ईश्वरात जग आहे? जगात ईश्वर आहे, ईश्वरात जग नाही. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, प्रमाण आहे आपल्याकडे. मग जगात ईश्वर आहे का ईश्वरात जग आहे? ईश्वरात जग आहे, जगात ईश्वर. पुन्हा उत्तर तिथे येते. मग याच्या पुढचं उत्तर देतो. याचं पुढचं उत्तर बुद्धी
बुद्ध पुरुषच देऊ शकतात, संत देऊ शकतात. माझ्या पूजनीय मुरारी बापूचं वाक्य सांगतो, जगात ईश्वर आहे हे म्हणणंही पूर्ण सत्य नाही, ईश्वरात जग आहे हेही म्हणणं पूर्ण सत्य नाही. मग सत्य काय आहे? जगतच ईश्वर आहे, जगतच ईश्वर आहे, प्रकृतीच ईश्वर आहे. वाटत नाही असं? सकाळी एखादं गुलाबाचं फूल उमललं आणि त्याचा मकरंद, त्याचा सुगंध रस्त्याने जात असताना आपल्याला जर मिळत असेल तर तो सुगंध, ऐका ऐका, तो सुगंध आल्यानंतर मनुष्य सहज मान ओळते आणि त्या फुलाकडे दृष्टी जाते. आणि त्या फुलाकडे दृष्टी गेल्यानंतर ते फूल बघितल्यानंतर असं वाटत नाही तुम्हाला, एवढं सुंदर फूल जर सकाळी सकाळी आपल्याला प्रसन्नता देत असेल तर या सुंदर फुलाला निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर असेल. हा, जिसकी रचना इतनी सुंदर, किती सुंदर, कितीही चांगला पेंटर आणू द्या, परंतु ओरिजिनल तो रंग गुलाबाचा त्याच्या रंगपेटीतून नाही प्रगट होणार. मग नॅचरल ते नॅचरलच, ईश्वरीय जे आहे त्याचं काही अस्तित्व वेगळंच असतं. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. अरे मग त्याची सत्ता जर सत्तेतून प्रगट झालेलं पुष्प एवढं सुंदर आहे तर तो परमात्मा किती सुंदर असेल. म्हणून त्याची सत्ता ही मानावी लागते. पण तरीही एवढं स्पष्टीकरण दिलं तरी तो पामर म्हणतो मी ईश्वराला मानत नाही. बस मग एवढं सांगूनही तुका म्हणे मेलो सांगता तरीही ऐकत नसेल तर असा जो कोणी आहे त्यालाच पामर असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मी कशासाठी चिंतन करतो हे प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवत प्राप्तीच्या सोप्या उपायाचं मार्गदर्शन करतात. मग मार्गदर्शन का करतात त्याचं उत्तर स्पष्ट आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आले म्हणूनच मार्गदर्शन करतात. मग ते मार्गदर्शन नेमकं कुणाला करतात याचा शोध घेण्यासाठी एवढं शास्त्र धुंडाळावं लागतं. हा, मग ते मार्गदर्शन पामराला आहे का? नाहीये. का नाहीये? किती सांगितलं तरी तो पामर ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. म्हणून हे मार्गदर्शन, हा उपदेश पामराला नाहीये. मग हा उपदेश आहे कुणाला? किती लोक सांगितले मी प्रकाराचे 4 3. वा वा, असं असं लक्ष बरोबर काय का प्रकाराचे 3. मग पामर ईश्वराचं अस्तित्व मानत नाही, त्याला हा उपदेश नाहीये. दुसरा आहे प्रकार, तो म्हणजे विषयी. विषयी कुणाला म्हणतात? विषयी तो आहे ईश्वराचं अस्तित्व मानतो पण त्याला ईश्वर पाहिजे नाही. ऐका ऐका, लक्षपूर्वक ऐका. तो देव मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. आपला शोध घ्यायचा, आपण नेमके कुठे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याला विचारलं बाबा तुला देव पाहिजे का? तुकाराम महाराज सुद्धा म्हणले देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. घर पुसोडी, आयता आला घर
कोणी देव घ्या केनी देव घ्या हो देव घ्या आयता आला घर पुसोनी स्वतःहून घरी आलाय घ्या देव लोक म्हटले महाराज तुम्ही म्हणता देव घ्या पण आमचा ऐका काय देव न लगे साठवणीचे रुंदले जागे सीताराम बाबा सांगून गेले देव घ्या आपण किती घेतला विचार मी माझा तुम्ही तुमचा करायचा आहे आपण एवढंच म्हटलं देव न लगे साठवणीचे रुंदले जागे मग देव तर मानतो हो मग त्याला देव का पाहिजे नाही त्याचं कारण आहे ऐका तो देव मानतो पण त्याला देव नाही पाहिजे मग काय पाहिजे त्याला ईश्वराच्या द्वारा देवाच्या द्वारा त्याला विषयाचं सुख पाहिजे हा मला माझ्याकडे प्रमाण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर यज्ञ करतो मोठे उत्सव मोठे सप्ते वाजपेयी यज्ञ करतो शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर वाजपेयी यज्ञ केल्यानंतर काय पाहिजे काय तुम्हाला देव पाहिजे का नाही देव नाही पाहिजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर मला स्वर्ग पाहिजे मला स्वर्गातले सुख पाहिजे देव नाही पाहिजे आपल्याला पण देव पाहिजे का विषयातले सुख पाहिजे हे याचा आपण ज्याचा त्याने विचार करायचा आणि आपणच आपलं ठरवून घ्यायचंय आपण कुठे आहोत विठ्ठल विठ्ठल मग या विषयी जीवाला सुद्धा हा उपदेश नाहीये मग हा उपदेश कुणाला आहे राहिला तो तिसरा जो म्हणजे मुमुक्षू त्या मुमुक्षूला हा उपदेश आहे मुमुक्षू कुणाला म्हणतात मुमुक्षू ज्याला म्हणतात ज्याला देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण उद्धार पावेल काही कृपा करील नारायण काही उद्धार पावेल काही कृपा करील नारायण आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे काही मी उद्धार येईन मने दे आनंद येईन मेरे जन्म खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे कैमी उद्धार पावेन किंवा कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल सांगा ना ओ साहेब मला देव कधी भेट दे सांगा ना देव मला कधी भेट दे 40 झाले माझे अजून भेट दिली नाही सांगा ना मला देव कधी भेट देईल पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी हो काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरते चित्त पांडुरंगा झुरतासे चित्त पांडुरंगा झुरतासे चित्त पांडुरंगा काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे मला देव कधी भेट दे याच्यासाठी त्याची तळमळ अवस्था लागलेली असते कशी तळमळ झालेली अवस्था त्याची देवासाठी ऐका ना कशी तळमळ अवस्था झाली तुकोबारा दृष्टांत देत आहेत पाण्यातून मासा काढला की त्या माशाची जशी तळमळ अवस्था होते जीवना वेगळी मासोळी तैसा तू का तळमळी तैसा तू का तळमळी तैसा तू का तळमळी जीवना
ना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा काढला की वाघेऱ्यात किती दिवस टिकतो ओ बांगर सर? हा नाही म्हणा आम्ही त्या पार्टीचे नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही किती दिवस टिकतो. ऐका, जलचरा जलचर सांडे मग तत्क्षणी मरण मांडे. पाण्यातून मासा काढला की त्याला, कारण त्याचं पाणी हेच जीवन असतं. बस त्या पाण्याशिवाय जसा मासा राहू शकत नाही ना लक्ष्मीप्रभू का, तसा परमात्म्याशिवाय तो मुमुक्षू राहू शकत नाही. हा तुझं विन केशवा अनु ना आवडे. हो तो मज व्हावा, तो मज व्हावा. किती प्रमाण देऊ, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग सांगाना सांगाना मला कधी देव भेटे, कधी देव भेटे. तळमळ अवस्था लागलेली आहे. नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. कंठ दाटून आलेला आहे आणि भगवंतासाठी टाहो फोडून रडणारी जी साधक व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच विचारा भगवंताच्या भेटीची तीव्र व्यथा कशी असते ती. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, जीवाला गली तळमळ व्यथा. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, पंढरीनाथा. हे माय बापा कधी भेट देशील देवा, कधी भेट देशील. अशी तीव्र व्यथा ज्याला लागली, तळमळ लागलेली आहे. आमच्या राऊत बाबाची भाषा बोलू का? पण त्यांचं नाव घेऊन बोलतो. कठोर वाटला शब्द तर त्यांच्या नावावर टाकून द्या तुम्ही. ज्याला आग लागली ते म्हणतात ज्याला देवाच्या भेटीची. असा जो कोणी आहे तो मुमुक्षु साधक जो आहे ना, त्याला तुकोबारा या अभंगातून उपदेश करताय. ज्याला देवाची तीव्र व्यथा लागलेली आहे. देव पाहिजे, देव पाहिजे. जगदाळे गुरुजी मला देव कधी भेटेल सांगा. मग गुरुजीने सांगितलं तुला देव पाहिजे ना, हो. तळमळ त्याच्यासाठी होते ना. मग एक काम कर, तू देहूला जा आणि देहूला तिथे तुकाराम महाराज बसलेले आहेत. त्यांना विचार देव कधी भेट देईल, कशाने भेट देईल, कसा भेट देईल. याचा उपाय तू तुकोबारायला जाऊन विचार. निघाला इथून, गेला देहूला. का हो तुकाराम महाराजाचं घर कुठं आहे? देहूतल्या लोकांनी सांगितलं तुकाराम ते भजन करणारे, हो सरळ पुढे जा आणि डाव्या भागाला जा, तिथे झाडाखाली बसला असेल टाळ वाजवत. ठीक आहे, गेले तिथपर्यंत. असंच असतं, माघारी लोक असंच म्हणत असतात आपल्याला. आपल्यालाच वाटतं आपण भजने रे करतो. लोक म्हणतात यांचं काय हे गाव झालं की ते गाव, फक्त ते आपल्या समोर म्हणत नाही, एवढंच बरं आहे. ते तसं म्हणू बी शकत पाठीमाघारीच म्हणतात, त्याचाच तो मोठेपणा आहे ना गुरुजी होय. हां, तुकाराम महाराजाजवळ गेला. तुकाराम महाराज भजन कर. एक वाक्य बोलू का? लक्षपूर्वक आहे का? मी इथे पुन्हा पाठीमागे येतोय. जग काय म्हणतंय याच्यावर जर आपलं भजन अवलंबून असेल तर आपलं भजन खरं नाहीये. पुन्हा एकदा ऐका. जग काय म्हणतंय याच्यावर जर आपल्या भजनावरून आपल्याला दुःख होत असेल तर आपलं भजन खरं नाहीये. कारण तुकोबारा म्हणजे तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. मग तुमचं भजन जर पक्का असेल
तर तुमच्या बाबतीत कोण काय म्हणतंय तिकडे तुमचं लक्षच जाणार नाही. ज्या अर्थी लक्ष जातं त्या अर्थी अरे अरे हाथी तो अपने चाल में चलता है, कुत्ते तो भौंकते हैं. तुका म्हणे आता इका वचन तुका म्हणे आता इका वचन तुका म्हणे आता एका वचन तुका म्हणे आता एका वचन तुका म्हणे आता इका वचन तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता इका वचन तुका म्हणे आता एका वचन तुका म्हणे आता एका वचन तेजोनिया जन भक्ति करा तेजोनिया जन तेजोनिया जन तेजोनिया 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 जन भक्ति करा भक्ति करा भक्ति करा भक्ति करा ऐसा हा लौकिक गदा राखवेना ऐसा हा लौकिक गदा राखवेना भक्ति करा भक्ति भक्ति करा ऐसा हा लौकिक गदा राखवेना ऐसा हा लौकिक गदा राखवेना ऐसा हा लौकिक गदा राखवेना विभीषण बुवा आहे ते काय विठ्ठल 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 तेजोनिया जन कारण तैसा हा लौकिक कदा राखवेना. दुसऱ्याच्या मनास हे सूत्र घेऊन जा, बाकीचे कीर्तन नाही का. दुसऱ्याच्या मनाला पूर्ण संतुष्ट ईश्वर करू शकला नाही, आपलं सोडून द्या. हा म्हणून दुसऱ्यावरती अवलंबून आपला परमार्थ नसावा. म्हणून तेजोनिया जन काहींना बोलायचंच असतं, त्यांच्याकडे खातच ते असतं, मग त्यांना बोललंच पाहिजे की नाही, बोललं पाहिजे. तुमचा परमार्थ त्याच्या बोलण्यावर अवलंबून नसावा. तुकाराम महाराजाला लोक नाही बोलले, त्यांनी त्यांचं भजन नाही सोडलं. भगवान बाबांना लोक बोलले नाही, त्यांनी त्यांचं भजन नाही सोडलं. एक माझे पूजनीय मुरारी बापू सांगत असतात, एक ते काय म्हणतात त्याला, खेकडाच म्हणतात का, नांगी मारतो ते विंचू विंचू, हां विंचू. आणि मग तो विंचू पाण्यामध्ये वाहत चालला. त्या खेकड्याला वाटलं हा वाहत चाललाय, याला पोहणं येत नाही, म्हणून त्या खेकड्याने त्या विंचवाला पाठीवर घेतलं आणि त्याला तो तारत म्हणजे अलीकड्या कडाला घेऊन आला. कडेवरती घेऊन आल्याबरोबर त्या विंचवाने त्या खेकड्याला नांगी मारली. नांगी मारल्यानंतर ती नांगी मारल्या थोड्याशा वेदना झाल्या, तो पुन्हा पाण्यामध्ये बुडला गेला. पुन्हा हा बुडायला लागला. कोण? विंचू. खेकड्याने पुन्हा त्या विंचवाला पाठीवर घेतलं, पुन्हा तीरावर आणलं सोडणार तितक्यात याने पुन्हा नांगी मारली की तो खाली थोडासा त्याच्या आघाताने खात जायचा, मग हाही बुडायचा. असं बऱ्याच वेळा झालं. तिथे त्या खेकड्याला एक जण विचारणारा होता, खेकडाच असेल तो विचारणारा. ऐका, मग तुम्ही उघड डोकं नका लागू, कोण असेल विचारणारा आणि मग त्याचे शब्द कुणाला कळा. हे कथेमध्ये काही होत असतं. हे दंतकथा ज्या असतात ना, याच्यामध्ये सर्व हा शृंगार केला जातो. याला पारिभाषिक शब्दामध्ये रंगवायचं काम फक्त साहित्यिक करत असतात. मग विचारलं, का रे बाबा, तू ज्या विंचवाला इकडे अलीकड्या तीरावर आणतो, अलीकड्या तीरावर आल्यानंतर तू ते नांगी मारतो, पुन्हा तो खाली बुडल्यानंतर तो बुडतो, पुन्हा त्याला पाठीवर घेऊन पुन्हा अलीकड्या तीरावर आणतो, असं बऱ्याच वेळा झालं. तो तुला प्रत्येक वेळेला नांगी मारतो, कशाला त्याला तारून आणतो, दे ना सोडून, जाऊ दे वाहून गंगासागरला. खेकडा म्हटला, तो त्याचा स्वभाव आहे नांगी मारणं, पण माझा स्वभाव आहे बुडालेल्याला तीरावरती तारून पुन्हा आणणं. मी माझा, तो त्याचा स्वभाव सोडत नाहीये नांगी मारण्याचा, मी तारून आणण्याचा माझा स्वभाव का सोडू. असं वाक्य आहे का? व्यवहारात घ्या, परिवारात घ्या,
गावात घ्या, जिल्ह्यात घ्या, नाहीतर राज्यात घ्या. आपला जो स्वभाव आहे तो स्वभाव कोमलतेचा ठेवा. पुढच्याने कितीही नांगी मारू द्या, तुम्ही तुमचा कोमलतेचा स्वभाव ठेवा. एक दिवस तुमच्या कोमलतेचा स्वभावाचा विजय निश्चित होईल, निश्चित होईल. तुकाराम महाराजांना एवढा लोकांनी त्रास दिला, केली, उपहास केला, उपेक्षा केली, वाटेल ते नावं ठेवले. त्याच तुकोबारायची आरती ज्यांनी नावं ठेवली त्यांनीच लिहिली. ब्रह्म तुका असे आले. तुकाराम महाराज मानव नव्हते ते, मग साक्षात ब्रह्म होते. एकेकाळी विरोध करणारालाच पुन्हा कबूल करावं लागलं. सत्याचा विजय निश्चित मने होत असतो. रामेश्वर सकला पुसोनी, मने रामेश्वर सकला पुसोनी, मने रामेश्वर सकळा पुसो, मने रामेश्वर सकळा मने रामेश्वर सकला पुसो, मने रामेश्वर सकला पुसो, मने रामेश्वर सकळा मने रामेश्वर सकळा गेला तो विमानी पैसोनिया, गेला तो विमानी पैसोनिया, गेला तो विमानी पैसोनिया, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हो गेला तो विमानी पैसोनिया. गेला विमानात आता बसेल. हा त्याच तुकोबरा. एक लक्ष पुरव काका, मी हे आपल्या जीवनाकडे लावायचं. हे मी तुकोबराय गेले हे नाही मला सांगायचं, कारण ज्ञानोबाराय म्हटले हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तुकोबारायांनी तसं वागले, याच्यातून आपण काय घ्यायचे? आपल्यासाठी कुणी एखादा जर निंदा करत असेल, द्वेष करत असेल तर सोडून द्या. त्याचं काम तो करतो, तुम्ही तुमचं काम करा. एक दिवस तो तुमच्या चरणावरती लोटांगण घालण्यासाठी निश्चित येईल. नाही आला तरी चालेल. तुमचं म्हणते ना काय, मी नाही त्याचा द्वेष करत, तो जरी करत असेल तर. ज्याला बोलायचं असतं तो बोलू शकतो, कारण त्याला बोलायचंच असतं. कर्म करायचे, काम करायचं, ज्याच्या वाट्याला आलं त्यांनी काम केलं पाहिजे. हे परिवारात पण ज्याला कर्तृत्ववान पुरुष आहे त्यांनी आपला धर्म निभवायचा आहे. बाकीचे घरातले काही म्हणू, घरात कलह होणार नाही होणार. लोक म्हणतात आम्ही एवढं केलं, तो असं बोलला, जाऊ द्या आम्हाला करायचं नाही सप्ताह. मग अहो ते काही म्हणू, तो काही म्हणू, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचा धर्म. माझे पूजनी मोरारे बापू सांगू वाक्य, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. इथंच गुतल्या. सर्वात मोठा रोग हा आहे कि क्या कहेंगे लोग. कुछ तो कहेंगे ही, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आमच्या काळातले गाणे आहेत. आमचा काळ म्हणजे फार महात्मा गांधी. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें, ये बीत न जाए रहना, ये बीत न जाए रहना. वाह जगदाळे गुरुजी. कुछ तो लोग कहेंगे, हाँ लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें है, ये बीत न जाए रहना, ये बीत न जाए रहना, ये बीत न जाए.
तुम्ही म्हणसाल काय म्हणतात काय माहीत उगत राहिलं चालले तुम्हाला कळत नाही तेच बरे आमचं पण मला सर्व कळालं तर आम्हाला कोण विचारायचं ऐका ऐका छोडो बेकार की बाते ये बीत न जाए रे ना हो एक वाक्य आहे का मोठा माझ्या पूजनीय मुरारी बापूंचं एक यात्रेतलं सांगतो जिंदगी रिहर्सल करने का मौका नहीं देगी लक्षपूर्वक आहे का तरुण मंडळी म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घेऊन आपण हे वाक्य ऐकू जिंदगी रिहर्सल करने का पुनः मौका नहीं देगी आज जीव समजा आता आम्ही गातो ना गाणं गातो ना गाणं गायचं असेल तर ते गाणं आजच लिहा आजच कंपोज करा आजच गा आजच ऐका आजच त्याचा आनंद घ्या कल की कुछ ने देखी है कल की किसने देखी है आज ये मोमेंट न जाए इसका ध्यान रखो कल की किसने देखी है म्हणून ये घड़ी न जाए बीत तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं एक पल है हंसना एक पल है रोना ये दुनिया है 2 दिन का मेला एक पल ठहरना एक पल बिछड़ना ये दुनिया है 2 दिन का खेला ये जगदाळी गुरुजी ये घड़ी न जाए बीतवा ये घड़ी न जाए बीत तुझे मेरे गीत बुलाते हैं आ लौट के आजा मेरे गीत तुझे मेरे गीत बुलाते हैं ये मोमेंट बीत ना जाए ये घडी ना बीत असे प्रमाण नाहीत का तुम्ही एवढं नुसतं माझं गाणं घेऊन नका जाऊ डोक्यात नाही तर कचरा घेऊन नका जाऊ असे प्रमाण कितीतरी देईल क्षणोक्षणाची करावा विचार तुम्हाला हे माझे प्रमाण नाही दिसत याला गाणं म्हटलं नाही का हे प्रमाण बघ क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ अखे वर्ष श्राद्धाचे कीर्तन आठवणी जाणार विठ्ठल विठ्ठल सांगायचा मुद्दा हा आहे दुसऱ्याच्या प्रभावात जगू नका स्वतःचा स्वभाव सोडू नका कोण काय म्हणते ते सोडा